महाराष्ट्रामधील साताऱ्याजवळ आहे भारतातील सर्वात उंच वॉटरफॉल. तर काल केळवली वॉटरफॉल बघून मी रात्री साताऱ्यामध्ये थांबलो होतो, कारण आज मला जायची होती वज्राई वॉटरफॉल बघायला, जो की साताऱ्यापासून फक्त 40 किलोमीटर लांब आहे. आता तोपर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझा साताऱ्याचा एक मित्र होता. तो सारखा म्हणायचा त्यावेळेस आम्ही त्याची चेष्टा करायचो. पण आता जेव्हा मी स्वतः साताऱ्यामध्ये फिरत आहे तर मला विश्वास बसत नाहीये की सातारा एवढा सुंदर आहे. बाकी 40 किलोमीटर या धोक्यातून गाडी चालून मी पोहोचतो वॉटरफॉल जवळ. तिथे मला काही हैदराबादवरून आलेले मित्र भेटतात आणि आम्ही सगळे मिळून हा वज्राई वॉटरफॉल ट्रेक सुरू करतो व 4-5 किलोमीटर ट्रेक करून आम्ही वॉटरफॉल जवळ पण पोहोचतो. पण आम्हाला काहीच अंदाज नव्हता की पुढे आमच्यावर असं काय घडणार आहे, कारण एकदमच मोठा पाऊस चालू होतो आणि पाण्याचा फ्लो अचानकच वाढायला सुरुवात होते. त्यामुळे आम्ही लगेच रिटर्न जाण्याचा निर्णय घेतो. जिथे थोड्या वेळापूर्वी काहीच पाणी नव्हते तिथे आता आम्हाला डेंजरस वॉटर क्रॉसिंग करावे लागत होते. आमचे नशीब एवढे चांगले होते की आमच्याबरोबर हे गाईड काका होते जे आम्हाला सेफली रिटर्न घेऊन जातात. बाकी लास्टला एवढेच सांगेन की कोणताही वॉटरफॉल तुमच्या लाईफ पेक्षा मोठा नसतो. त्यामुळे प्रॉपर ट्रेकिंग एक्सपिरियन्स असेल तरच या वॉटरफॉलला व्हिजिट द्या. तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.